नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत डांगराची भाजी. तर मी इथे डांगर स्वच्छ पाण्याने धुवून आणि कट करून घेतलेला आहे. बाजारातून आणलेलं होतं मी विकत. त्याच्यासाठी मी इथे घेतला आहे लसूण. तर गॅसवर मी कढई ठेवली आहे. तापली कढई, त्याच्यात मी तेल टाकते. गॅसवर कढई ठेवलेली, तेल टाकलंय आता. तर तेलामध्ये मी लसूण टाकणार आहे. तेलही तापलंय आपलं. आता तेलामध्ये लसूण टाकल्यानंतर आता इथे मी टाकणार आहे थोडीशी मोहरी, जिरे, हिंग, थोडंसं आपलं मिरची टाकल्यावर, लाल तिखट टाकल्यावर जळायला नको म्हणून मी थोडंसं डांगराचा फोडी टाकून घेते. मग आपण आता याच्यावर लाल तिखट टाकू. लाल तिखट टाकलंय, थोडी हळद टाकते. आता आपल्याला डांगर करून टाकून देते. मी आपलं डांगर पण असा मसाला जळणार नाही, डांगरही मस्त तेलामध्ये फ्राय होईल. ते बघा अशा प्रकारे पूर्ण डांगर मी आता टाकलेलं आहे. तेलामध्ये फ्राय करते डांगर. आपली लाल तिखट जे घातलं होतं आपण, ते पण आपलं आता तेलामध्ये जळालेलं नाही आहे. जर त्या फोडी जर टाकून नाही घेतल्या तर मग आपलं लाल तिखटच जळालं असतं आणि जळालेली भाजी खाऊशी वाटत नाही. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. पुन्हा मिक्स करून देऊ अशा प्रकारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे बघा 1 चमचा साखर टाकून घेऊ. साखरेने मस्त अशी टेस्ट लागते. तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर मग स्किप पण करू शकता. आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ शिजायसाठी, वाफेसाठी. पाणी टाकायचं नाही आपल्याला, वाफेवरच शिजवायचं आहे डांगर. खूप छान शिजतं. मस्त असं शिजतंय आपलं डांगर. पुन्हा आपण झाकण ठेवून देऊ. वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे. बघू शकता मस्त असं आपलं डांगर आता शिजलेलं आहे, खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. हे बघा मस्त झालं. चला मग या डांगरची भाजी खायसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.